फ्रीजमध्ये ठेवता क्षणी विषारी बनतात हे 5 पदार्थ, पोटात बनते कॅन्सरची गाठ। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आल्या। 2026 चे नवीन संशोधन झालंय। डॉक्टरांचा गंभीर इशारा आलाय। फ्रीजमध्ये 5 ते 6 पदार्थ ठेवून खाल्ल्यास पोटात बनते कॅन्सरची गाठ। आत्ताच तुम्ही या ठिकाणी सावधान व्हायला सांगितलं आहे। तुम्ही पाहू शकता डॉक्टरांच्या माध्यमातून गंभीर सूचना आल्या। एक नवीन रिपोर्ट आता समोर आलाय। त्यामध्ये असं सांगण्यात आलंय की फ्रीजमध्ये ठेवता क्षणी विषारी बनतात हे 5 पदार्थ, पोटात बनते त्यामुळे कॅन्सरची गाठ। प्रत्येक घरातील लोक या गोष्टी फ्रीजमध्ये कधी ना कधी ठेवतच असतात। कॅन्सर धोकादायक आजार आहे जो मृत्यूच्या अगदी जवळ घेऊन जातो। तुम्हाला हे जाणून या ठिकाणी आश्चर्य वाटेल की यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलेले 5 पदार्थ आता तुमच्या कॅन्सरला जबाबदार असू शकतात। ते अजिबात तुम्ही आता या उन्हाळ्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू नका। नवीन माहिती समोर आल्या। एक प्रसिद्ध आयुर्वेदिक एक्सपर्ट, अमेरिकेतील डॉक्टर, हेल्थ कोच डिंपल जांगडा यांनी दिलेल्या नवीन माहितीनुसार 5 पदार्थ एक वेळ कचऱ्यात फेकून द्या। खराब झाले तरी जनावरांना चारा, कुठेही फेकून द्या, पण हे पदार्थ या ठिकाणी अजिबात फ्रीजमध्ये ठेवू नका। फ्रीजमध्ये हे पदार्थ ठेवले तर तुम्ही कॅन्सरला देखील आता इथून पुढे बळी पडू शकता। कोणताही अन्न पदार्थ, फळे असतील, भाज्या असतील, आपण खराब होऊ नये म्हणून रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रीजमध्ये नेहमी ठेवत असतो। पण तुम्हाला माहित आहे का की काही गोष्टी या ठिकाणी आता फ्रीजमध्ये ठेवणं खाद्य पदार्थांसाठी चांगलं नसतं। त्यामुळे त्याच्यामध्ये अचानक विष तयार होतं। होय, काही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवलं की त्याच्यामध्ये अचानक विष तयार होतात। हे विषारी पदार्थ अतिशय धोकादायक असतात। नवीन माहिती समोर आल्या। शरीराला ते अशा प्रकारे एकदम हानी पोहोचवतात की त्यामुळे आपल्या शरीरात कर्करोगाच्या म्हणजेच कॅन्सरच्या पेशी या ठिकाणी अचानकपणे तयार होऊ लागतात। त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर आणि गट हेल्थ कोच डिंपल जांगडा या मोठ्या डॉक्टरांनी सांगितलंय की रेफ्रिजरेटर म्हणजेच आता या ठिकाणी फ्रीजमध्ये 4 ते 5 पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नका। त्यांनी सख्तपणे आता फ्रीजमध्ये ठेवण्यास मनाई केल्या। त्यांच्या माध्यमातून आता असं सांगण्यात आलंय, घरामध्ये चुकून का होईना एक तरी पदार्थ या ठिकाणी कधी ना कधी आपण फ्रीजमध्ये आता या ठिकाणी थंड होण्यासाठी ठेवतो। पण ही सगळ्यात मोठी धोक्याची घंटा तुमच्यासाठी आहे। व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की कोणते असे तुमच्या घरातील पदार्थ आहेत जे 6 ते 7 असे पदार्थ आहेत जे फ्रीजमध्ये ठेवता क्षणी त्यामध्ये अचानकपणे आता विष तयार होऊ लागतं। कर्करोगाच्या गाठी आपल्या शरीरामध्ये तयार होतात। त्यामुळे त्या आपण आता ठेवणं टाळलं पाहिजे। अगदी पैसे वाया गेले तरी चालतील, वस्तू खराब झाल्या तरी चालतील, पण या वस्तू फ्रीजमध्ये ठेवणं आता टाळलं पाहिजे। कर्करोगापासून या ठिकाणी आता तुम्ही वाचायचं आहे। व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये माहिती आपण घेणार आहोत। त्यामुळे आता जो उन्हाळा चालू आहे आणि अजिबात या वस्तू तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नका असं डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलंय। त्यामुळे आताही सावधान राहायचं आहे तुम्ही, कारण की एक छोटीशी चूक तुम्हाला कर्करोग म्हणजेच कॅन्सर जवळ या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो। फ्रीजमध्ये 5 ते 6 वस्तू या ठिकाणी अशा आहेत की ज्याच्यामध्ये अचानकपणे विष तयार होतं। शरीरामध्ये कॅन्सरच्या गाठी होऊ शकतात, पोटामध्ये पीळ पडू लागतो, आतड्याला त्रास होऊ शकतो, कॅन्सरच्या गाठी शरीरभर अचानक पसरू शकतात। त्यामुळे या 5 ते 6 गोष्टी कधी तुम्ही फ्रीजमध्ये आता इथून पुढे ठेवू नका। एक वेळ फेकून द्यायची वेळ आली जरी चालेल, पण आता आरोग्यासाठी खूप मोठा धोका प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सांगितलाय। फळं, भाज्या फ्रेश ठेवण्यासाठी लोक नेहमी फ्रीजचा वापर करतात। ज्या लोकांकडे रोज भाजी किंवा फळं आणण्याचा वेळ नसतो, कंटाळा असतो, ती लोक फ्रीजमध्ये एकदाच भाजीपाला आणून फ्रीजमध्ये ठेवतात। पण काय होतं, फ्रीजमध्ये या ठिकाणी अशा पण काही गोष्टी आहेत ज्या बऱ्याच वेळा फ्रेश राहतात, पण तज्ज्ञ सांगतात काही फळं, काही भाज्या फ्रीजमध्ये ठेवणं खरोखर हानिकारक आहे। काही फळे या ठिकाणी आणि भाज्या ज्या आहेत तर यामधील अशा काही वस्तू आहेत जर फ्रीजमध्ये ठेवलं तर फूड पॉयझनिंग म्हणजेच याच्यामध्ये विष होण्याचा धोका या ठिकाणी वाढू लागला असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। चला तर मग आता जाणून घेऊया कोणत्या अशा भाज्या आहेत की 5 ते 6 असे पदार्थ आहेत जे फ्रीजमध्ये ठेवल्यास कर्करोग होऊ शकतो, पॉयझनिंग या ठिकाणी होऊ शकतं। पहिली जी भाजी आहे जी बऱ्याच वेळा फ्रीजमध्ये आपण पहिली भाजी जास्त ठेवत नाही, परंतु शेवटची 4-5 नंबरची शेवटची भाजी आहे तर ती गॅरंटेड तुम्ही आता या उन्हाळ्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवल्या वाचून राहत नाही। पण तत्पूर्वी पहिली भाजी किंवा पहिला पदार्थ आहे तो म्हणजे लसूण। डॉक्टर डिंपल जांगडा यांनी आता तुम्ही सोललेला लसूण जो आहे तर तो कधीच विकत घेऊ नका,
अर्थात विकत घेतानाच मार्केटमध्ये न सोललेला लसूण जो मिळतो म्हणजे त्याला कवर असतं, तो पूर्ण कवर असलेला लसूण तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लसूण सोललेल्या परिस्थितीमध्ये कधी आता रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीजमध्ये ठेवू नका। बऱ्याच वेळा काय होतं, महिला पूर्ण हप्ताभर एकदा का लसूण सोलला तर ते फ्रीजमध्ये ठेवतात आणि डीप फ्रीज करतात। ते पूर्ण या ठिकाणी चुकीचं आहे, कारण की त्यावर एक विशिष्ट प्रकारची बुरशी या ठिकाणी आता वाढू लागते। शिवाय त्यावर पॉयझनिंग म्हणजेच विष तयार होतं, पण एक कॅन्सरचं देखील कारण असल्याचं संशोधनामध्ये आता या ठिकाणी दिसून आलं आहे। त्यामुळे नेहमी न सोललेला लसूणच खरेदी करा। बऱ्याच वेळा जो आता न सोललेला लसूण जो फ्रीजमध्ये असतो, भरपूर या ठिकाणी सुपरमार्केटमध्ये डीप फ्रीज केलेला लसूण या ठिकाणी मिळतो, तो महिनाभर या ठिकाणी सोललेला आहे असा असतो, तर हे चुकीचं आहे। त्यामुळे आपला जो रेग्युलर लसूण आहे तर तो तुम्ही घरी घेऊन जायचा आहे। त्यावेळी आता या ठिकाणी आता सोलायचं ज्यावेळी आपल्याला वाटेल त्यावेळी तुम्ही सोलून या ठिकाणी घ्यायचा आहे। दुसरा पदार्थ बऱ्याच वेळा आपण कापल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवतो, त्याचा वास जाऊ नये म्हणून, खराब होऊ नये म्हणून आपण कांदा या ठिकाणी कमी तापमानामध्ये प्रतिरोधक असतात। जेव्हा तुम्ही कापलेला कांदा किंवा कुठलाही कांदा फ्रीजमध्ये या ठिकाणी ठेवता तर त्याच्यामध्ये उपलब्ध असणारं स्टार्च साखरेमध्ये बदलतं, ते सहजपणे बुरशीसारखं बनतं। बऱ्याच वेळा अर्धा कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवतात, त्यामुळे वातावरणातील सर्व घातक विषाणू बॅक्टेरिया त्यात प्रवेश करू लागतात। शिवाय कांदा पिशवीत किंवा बटाट्याजवळ देखील अजिबात ठेवू नका असं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे जर कांदा तुमचा या ठिकाणी कापलेला असेल तर तो नक्की त्या वेळेला या ठिकाणी वापरून टाका। तुम्ही जर या ठिकाणी वापरला असेल तर एक वेळ फेकून दिला तरी चालेल, पण या ठिकाणी आता वापरू नका, फ्रीजमध्ये ठेवणं सांगण्यात आलंय। थोडे पैसे वाया गेले तरी चालतील, पण चुकीनेही फ्रीजमध्ये ते कांदा तुम्ही टाकू नका। शक्यतो जर फार मोठे कांदे असतील तर बाजारातून छोटे छोटे कांदे घ्या, कांदा कमी कट करा जेणेकरून कांदा वेळेतच वापर होईल। तिसरा पदार्थ 99% लोक फ्रीजमध्ये ठेवतात, त्या ठिकाणी 99% लोक ही चुकी या ठिकाणी करतात, तो म्हणजे आले किंवा त्याला अद्रक सुद्धा म्हणतात। तुम्ही आलं फ्रीजमध्ये किंवा या ठिकाणी आता कोणत्याही फ्रीजमध्ये ठेवता तर त्यावर देखील एक विशिष्ट प्रकारची बुरशी या ठिकाणी चढू लागते। हा विषारी पदार्थ त्यामध्ये केमिकल्स असतं आणि ज्यामुळे किडनी लिव्हर रिकामी होण्याचा धोका देखील मानला गेलाय। म्हणूनच आलं नेहमी स्वच्छ आणि सामान्य तापमानात या ठिकाणी तुम्ही ठेवलं पाहिजे। आलं बाजारातून आणल्यावर त्याला विशेष पद्धतीने धुतलं पाहिजे। धुतल्यानंतर त्याला थोडंसं कोरड्या फडक्यावर सुकवून ते व्यवस्थितपणे या ठिकाणी प्रकाशापासून दूर ठेवलं पाहिजे। आता पुढचा पदार्थ जो सांगणार आहे तर तो 99% लोक कोण फ्रीजमध्ये ठेवत नाहीत, पण त्याच्यानंतरचा शेवटचा 5 नंबरचा पदार्थ 100% तुम्ही फ्रीजमध्ये या ठिकाणी आता या उन्हाळ्यामध्ये ठेवत असता आणि त्यामुळे बऱ्याच वेळा कॅन्सरचा धोका वाढतो। पण तत्पूर्वी तांदूळ या ठिकाणी एक चूक आहे बघा, तुम्ही घरामध्ये होते तांदूळ हे करताना बऱ्याच वेळा काय होतं की आपण कच्चा तांदूळ फ्रीजमध्ये ठेवत नाही, पण शिजवलेला तांदूळ जर उरला, भात जर उरला तर आपण काय करतो, फ्रीजमध्ये ठेवतो। पण तांदूळ देखील आता या ठिकाणी जलदुर्शी म्हणजे बुरशी या ठिकाणी तो पकडतो। त्यामुळे तांदूळ तुम्ही जर या ठिकाणी फ्रीजमध्ये ठेवला असाल तर या ठिकाणी आता दुसरा पर्याय म्हणजे 24 तासांच्या आतमध्ये तांदूळ भात या ठिकाणी राहणार नाही, याची काळजी तुम्ही इथून पुढे या ठिकाणी घ्यायची आहे। जर तुम्हाला आता ठेवावास भात लागला फ्रीजमध्ये तर जास्तीत जास्त 24 तासांच्या आतमध्ये वापरून टाका, कारण एका अभ्यासामध्ये असं लक्षात आलंय की जर का ऑप्शन या ठिकाणी असेल तुमच्याकडे सडलेलं मांस आहे, सडलेलं तांदूळ आहे, तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे की हे मांस सुरक्षित असू शकतं, पण तांदळामध्ये फूड पॉयझनिंग या ठिकाणी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर जास्त होतं, जबरदस्त होतं। आता पुढचा सगळ्यात घातक पदार्थ आहे टोमॅटो जवळपास सर्वच घरामध्ये फ्रीजमध्ये ठेवला जातो। बहुतेक लोक टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवतात, त्याची चव, फ्लेवर, त्याचा रस नष्ट होतोच, पण एका चुकीमुळे टोमॅटोतले पोषक घटक सुद्धा या ठिकाणी नष्ट होतात। टोमॅटो साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे टोमॅटो रूम टेम्परेचर, म्हणजेच आता उन्हाळ्यामध्ये ज्या रूममध्ये टेम्परेचर या ठिकाणी आहे त्या टेम्परेचरला या ठिकाणी ठेवावे। जाणकार काय म्हणतात, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही आणलेले टोमॅटो जास्त काळ टिकावे तर ते उघड्यावर ठेवा। उघड्यावर ठेवलेले टोमॅटो जास्त काळ या ठिकाणी राहतात आणि टिकतातही। फक्त उन्हापासून आता या उन्हाळ्यामध्ये दूर ठेवा, नाहीतर आता उन्हात ठेवलेले टोमॅटो लवकरात लवकर पिकू शकतं। त्यानंतर पुढचा पदार्थ शिमला। आता शिमला मिरची देखील फ्रीजमध्ये ठेवली जाते, ही सवय ताबडतोब बंद करायची आहे, कारण की कमी तापमानात शिमला मिरचीची स्किन
आपोआप या ठिकाणी डल पडू शकते, मऊ होऊ शकते, तिच्यातील कुरकुरीपणा गमावला जाऊ शकतो। त्यामुळे शिमला मिरचीची चव नष्ट होते। मिरची अत्यंत पोषक भाजी म्हणून आता मानली जाते, जे आरोग्याला चांगला आहे। पण गैरसमजामुळे शिमला मिरची ताजी ठेवण्याच्या उद्देशाने फ्रीजमध्ये आजकाल सर्वच लोक ठेवतात व ती ताजी राहण्यापेक्षा खराब होते, तिची क्वालिटी उतरते। याचबरोबर एक पदार्थ अजून एक आहे, काकडी। आता उन्हाळ्यामध्ये काकडी तुम्ही खात असता, काकडी देखील फ्रीजमध्ये ठेवणं टाळलं पाहिजे। यामध्ये ॲग्रिकल्चर सायन्स काय म्हणतंय की आता काकडी 10 डिग्रीपेक्षा कमी तापमानात 3 दिवस जर तुम्ही आता या ठिकाणी ठेवला तर वेगाने सडू लागते। त्यामुळे काकडी देखील फ्रीजमध्ये ठेवणं टाळा। या गोष्टी नक्कीच आता पाळायच्या आहेत। बटाटा एक आहे, बटाटा देखील फ्रीजमध्ये ठेवणं तुम्ही या ठिकाणी आता टाळणं गरजेचं आहे। तर या काही महत्त्वाच्या भाज्या आहेत, तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवता या ठिकाणी खाली ठेवून खा आता या ठिकाणी, कारण तुम्हाला फूड पॉयझनिंग होऊ शकतं। त्यामुळे आत्ता सावधान व्हा, आरोग्याची काळजी घ्या असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।